भैताने दिगर येथे विशेष ग्रामसभा, निसर्ग संवर्धनाचा दिला संदेश। कळवण तालुक्यात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कळवण तालुक्यातील शेरी भैताने दिगर ग्रुप ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले। यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करत ग्रामस्थांनी गावठाणातील उपलब्ध जागेवर वृक्षारोपण व वनराई उभारणीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक पेड़ माँ के नाम या अभियानातून प्रेरणा घेत ग्रामसभेत उपस्थित नागरिकांनी श्रमदानाच्या माध्यमातून गाव परिसर हिरवागार करण्याचा निर्धार व्यक्त केला। या उपक्रमात गावातील युवक, महिला मंडळ तसेच ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। आदिवासी समाजाचा निसर्गाशी अतूट संबंध असून पिढ्यानपिढ्या निसर्गाचे जतन व संवर्धन करण्याची परंपरा त्यांनी जपली आहे। त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत गावातील नागरिकांनी पर्यावरण संरक्षणासाठी एकत्र येण्याचा संदेश दिला। ग्रामसभेत वृक्ष संवर्धन, जलसंधारण, स्वच्छता आणि जैवविविधतेचे महत्त्व यावरही चर्चा करण्यात आली। भविष्यात गाव परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला। या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास मदत होणार असून शेरी भैताने दिगर ग्रामपंचायतीचा हा उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। विशेष ग्रामसभेतून भैताने दिगरचा पर्यावरण संवर्धनाचा संकल्प, एक पेड़ माँ के नाम अभियानाला भैताने दिगरचा उत्स्फूर्त प्रतिसाद, श्रमदानातून वनराई उभारण्याचा ग्रामस्थांचा निर्धार, आदिवासी परंपरेतून निसर्ग रक्षणाचा संदेश। भैताने दिगरमध्ये विशेष ग्रामसभा। कार्यकारी संपादक पुंजाराम खंडवीसह भारती दळवी। बागुले। आपण तरुण म्हणून या गावाला काय करणार आहे? आज पर्यावरण दिनानिमित्त गावामध्ये ग्रामसभा वगैरे झाली, तर तिथं तरुण मित्र मंडळाने असा निर्णय घेतला की आपण प्रत्येकाने मिळून एक एक वृक्ष लागवड करू आणि समज कुणाचं वाढदिवस वगैरे काही राहिलं तर ते इकडं तिकडं पैसे न खर्च करता ते वृक्षारोपणासाठी आपण देऊ आणि त्याचं संगोपन करू, असा निर्णय आम्ही ग्रामस्थांनी घेतला। नमस्कार मॅडम, आपण या गावाचे सरपंच, या सरपंच पदावर असून या गावाने आज पर्यावरण दिनानिमित्ताने काय संकल्प केला? आम्ही आज भैताने दिगर या गावात माननीय नरेंद्र मोदी यांनी जी संकल्पना साधली त्याच्यावर आम्ही एक पेड़ माँ के नाम या संकल्पनेवर आम्ही आमच्या गायरान या जागेवर वृक्षारोपणसाठी आम्ही झाडे लावण्याचं आयोजन केलं आहे। तरी आम्ही सगळ्या गावांनी मिळून ती जागा आम्ही झाडे लावण्यासाठी हे करणार आहोत, निवड केली आहे। या जागेची निवड केली आहे आम्ही। तरी आमच्या सगळ्या गावा मिळून आम्ही त्या जागेवर झाडे लावणार आहोत। नमस्कार। आज पर्यावरण दिनानिमित्त आपण गावाला काय संदेश देणार आहे? पर्यावरण दिनाच्या निमित्त आम्ही आज गावात अशी ग्रामसभा घेतली, सगळ्या युवकांना जमा केले आणि त्यांनी असा एक निर्णय ठरवला आहे की कुठेतरी आपण पडीत जागा आमची आहे, गावठाण आहे, गायरान आहे, त्याच्यात झाडं लावून ते झाड प्रत्येकाने जगवायला पाहिजे। जगण्यासाठी त्यांच्यासाठी पाण्याची गरज आली, तर पाण्याची गरजसुद्धा आम्ही भागायला सगळं गावकरी मंडळी, तरुण मित्रमंडळ, महिला मंडळसुद्धा तयार असतील आणि ते झाड जगलंच पाहिजे असं आम्ही सगळ्यांनी इथे शपथसुद्धा घेतलेली आहे। आणि ते भविष्यात आमच्या पर्यावरणासाठी कोणते फळाची झाडं लावू, आम्ही काही झाडं लावू ते खाण्यासाठी आणि कोणाला रोजगार बी उपलब्ध होईल अशी प्रमाणे आम्ही या ठिकाणी शपथ घेतली।